नमस्कार मित्रांनो. आजचा भाग खूपच खास आहे कारण आज नवरा थंडीने कुडकुडतोय. बायको बाल्कनीत उभी राहून त्याला अंघोळ घालते. सासरे मात्र जीवाला अजिबात माफ करणार नाहीयेत. आणि दुसरीकडे काव्याच्या एका बदललेल्या रूपामुळे पार्थ पूर्णपणे तिच्या प्रेमात हरवतोय. तर आजचा भाग प्रेम, राग, रोमॅन्स आणि जबरदस्त ड्रामा यांनी भरलेला आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच 12 जानेवारीच्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनीचे वडील जीवावर प्रचंड रागवलेले असतात. ते जीवाला ठामपणे सांगतात की नंदिनीने आजपर्यंत तुझ्यासाठी सगळं केलं. तुझ्या आवडीनिवडी, तुझ्या सवयी, तुझं आयुष्य तिनं जपलं. पण बदल्यात तिला काय मिळालं? फसवणूक फक्त. आणि आता मी माझ्या मुलीच्या आयुष्यात कोणताही धोका येऊ देणार नाहीये, असं म्हणत ते रागातच आत निघून जातात. जीवा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण नंदिनीचे वडील काहीही ऐकून घेत नाहीत. जीवा मात्र मनातल्या मनात म्हणतो, हे सगळं नशिबाचे खेळ आहेत आणि हे नशीब मी माझ्या बाजूने वळवणारच. याच वेळी गुड्डू तिथे येतो आणि जीवाला सांगतो की बाबूजींना पटवणं एवढं सोपं नाहीये. आणि इकडे जीवा मात्र आपल्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आंघोळीचा प्लॅन करतो. पण खरी गंमत तेव्हा होते जेव्हा पाणी अचानकपणे जातं आणि जीवा पूर्ण साबण लावलेल्या अवस्थेत अडकतो. दुसरीकडे नंदिनी देवपूजा करत असते. आई विचारते, देवाकडे काही मागितलंस का? नंदिनी म्हणते, सगळ्यांना सुख मिळू दे एवढंच मागितलं आहे. आई मात्र नंदिनीला समजवते की तू नेहमी दुसऱ्यांसाठी झटतेस, पण स्वतःसाठी कधीच काही मागत नाहीस. संक्रांतीचा विषय निघतो आणि नकळत नंदिनीला देशमुख कुटुंबाची आठवण होते. जीवाने बनवलेले तिळाचे लाडू, घरातली गडबड, काव्याचा हट्ट. नंदिनी तोंड भरून जीवाचं कौतुक करते, पण लगेच स्वतःला थांबवते. आणि मग जीवा अर्धवट अवस्थेत मोहितेंच्या घरासमोर येतो. नंदिनीचे वडील त्याला हाकलून लावतात, पाणी देण्यास नकार करतात. पहिले तर ते त्याला ओळखत नाहीत कारण तो पूर्ण साबणाने भरलेला असतो. पण नंदिनीला जीवाची काळजी वाटते. बाबांच्या नकळत ती बाल्कनीतून बादलीभर पाणी आणते आणि जीवाला हाक न मारता शिट्टी वाजवते. जीवा वर पाहतो आणि त्याची चकाचक बाई समोर दिसते. बाल्कनीतून नंदिनी पाणी ओतते आणि खाली उभा असलेला जीवा अंघोळ करतो. हा सीन पाहून गुड्डू इतका खुश होतो की तो व्हिडिओ शूट करायला लागतो. जीवा मात्र आजची अंघोळ मी आयुष्यात कधीच विसरणार नाही असं म्हणतो. इकडे देशमुखांच्या घरी काव्याचं पूर्ण रूप बदललेलं असतं. तिचं सौंदर्य पाहून सगळे थक्क होतात. पार्थ अनावधाने काव्याला सावरतो आणि काव्या जिन्यावरून खाली उतरत असते. तेवढ्यात पार्थ तिथून पास होतो आणि पार्थच्या हातामध्ये फाईल्स असतात. त्या फाईल्स एकदम हवेमध्ये उडतात कारण पार्थ काव्याला थडकतो. हे सगळं रम्या पाहते आणि पार्थ अनावधाने काव्याला सावरतो आणि तिच्यात हरवून जातो. हे सगळं रम्या पाहते आणि तिचा जळफळाट होतो. रम्या थोडी पुढे जाते आणि खाली पडते. खाली पडल्यानंतर ना ती पार्थला म्हणते, अरे पार्थ, मला हात दे ना. तेवढ्यात पार्थ हात देणारच असतो, पण काव्या हात पुढे करते आणि म्हणते, रम्या, जर तू कधी पडलीस तर माझी आठवण काढ. मी तुला चांगलीच उठवेन, आयुष्यातून नाही, काळजी नको करूस. आणि ती तिला जोरात एकदम वर वळते. आता रम्या फारच चिडलेली असते आणि तिला असं वाटतं की माझा काव्याने खूप अपमान केला आहे, हिला मी सोडणार नाही. हे सगळं झाल्यानंतर ना पिहू काव्याचं फार कौतुक करते कारण काव्या खूप सुंदर साडी नेसून आलेली असते व खूप छान दिसते आणि रम्याची फजिती होते. हळूहळू काव्याने पार्थची विकेट काढलेली असते. पुढील भागात पाहायला मिळणार आहे की जीवाची ऑनलाईन मीटिंग असते, पण लॅपटॉपची बॅटरी संपलेली असते आणि याच बहाण्याने जीवा पुन्हा एकदा मोहितेंच्या घरात जाण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, नंदिनी जीवाला माफ करणार का? का अजूनही हे अंतर वाढतच जाणार आहे? आणि पार्थ खरंच काव्याच्या प्रेमाचा स्वीकार करणार का? या सगळ्याची उत्तरे मिळणार आहेत पुढच्या भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. कॉमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहता पण प्लीज सबस्क्राईब करा. त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी.